देतो आणि गरुडांचे गरुड पुन्हा इथं थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय जगत. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद सर. मी मान्यवरांना 2 मिनिट बसण्याची विनंती करेन. खरं तर बीजभाषण किती समर्पक असावं याचं उत्कृष्ट उदाहरण. कारण मज नकोत अश्रू घाम हवा, मज नकोत अश्रू घाम हवा ही धरित्रीची हाक देणाऱ्या आजच्या दुसऱ्या सत्यशोधक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी अतिशय अप्रतिम असं संपूर्ण बीजभाषण दिलंय. त्याचा एकंदरीत सार ते माजी अध्यक्ष आणि आजी अध्यक्ष ज्या साने गुरुजींचे चाहते आहेत त्यांच्याच भाषेत एकाच कवितेच्या काव्यपंक्तीत सांगेल की या लाडक्या मुलानं तुम्ही मला आधार, या लाडक्या मुलानं तुम्ही मला आधार, नव हिंदवी युगांचे तुम्हीच शिल्पकार. आई सदैव माना वंदा गुरुजनांना, आई सदैव माना वंदा गुरुजनांना, जगी भावने गुणी या कर्तव्य थोर जाणा. गंगे परी पवित्र, गंगे परी पवित्र ठेवा मनी विचार, या लाडक्या मुलानो तुम्ही मला आधार, तुम्ही मला आधार. असं साने गुरुजींनी जे शिकवलंय ते संपूर्ण सार त्यांच्या मनोगताचा होता की तुम्ही स्वतःला घडवा आणि अर्थातच आपल्या देशासाठी योगदान द्या, साहित्यासाठी आपलं योगदान द्या. असं अप्रतिम असं ह्या साहित्य संमेलनाचा आजचा हा उद्घाटन सोहळा. आभाराचे भार कशाला जसे म्हणत असलं तरी ऋणनिर्देश व्यक्त करावे लागतात, औपचारिकता असते. म्हणून या उद्घाटन सोहळ्याच्या सत्राचा आभार ऋण व्यक्त करण्यासाठी प्रसिद्ध साहित्यिक आणि महात्मा फुले विद्यानिकेतन संस्थेचे माजी मुख्याध्यापक माननीय देशमुख सर यांना मी निमंत्रित करते आणि त्यांना विनंती करते की त्यांनी आभार व्यक्त करावेत. तत्पूर्वी त्यानंतर माझ्या शब्दाला अर्थ राहणार नाही म्हणून निवेदिका या नात्याने आभारापूर्वीच मी माझेही शब्द आवर्ते घेते. कुठे थांबायचं हे मला चांगलंच कळतं मित्रांनो, कुठे थांबायचं हे मला चांगलंच कळतं. म्हणून माझ्याकडे येताना वादळी शब्द मी निवेदिका शोभा कुलकर्णी आजच्या या सत्रापुरती तुमची सगळ्यांची रजा घेते. उद्या संध्याकाळी भेटू 4 वाजता. धन्यवाद. शुभ दिवस. यांचा सत्कार आपल्या महात्मा फुले विद्यानिकेतन संस्थेच्या अध्यक्ष आदरणीय स्मिताताई वाघ मॅडम, त्याचप्रमाणे आजचे संमेलनाध्यक्ष आदरणीय गरुड सर आणि आजचे उद्घाटक आदरणीय विदा पिंगळे सर यांनी करावी विनंती.